प्रकाश दादा सोळंके माझ्यासोबत आहेत. दादा, काल अतिवृष्टी झाली, याचा फटका तुमच्या माजलगावामधल्या बऱ्याच गावांना बसला गेला आहे, ती अशी माहिती समोर येते. नेमकं काय अधिकची माहिती? अ, काल वडवणी, धारूर आणि माजलगाव तालुक्यातील काही गावामध्ये अवकाळी पाऊस, गारपीट याचा फटका बसलेला आहे. आम्ही जिल्हाधिकाऱ्याशी संपर्क साधून या ठिकाणी पंचनामे करण्याबाबतचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेले आहेत. त्यामुळं आजपासून पंचनामे सुरू होतील. वडवण जे काही नुकसान झालेलं आहे त्याच्याबाबत नंतर योग्य ती भरपाई शेतकऱ्यांना दिली जाईल. माजलगावमधले तुमच्या मतदारसंघातले कोणकोणते प्रश्न आहेत जेणेकरून तुम्ही या विधानसभेमध्ये लक्षवेधी करणार? मी अनेक प्रश्नाच्या बाबतीत लक्षवेधी केलेली आहे. आता ज्या ज्या लक्षवेधी लागतील त्याच्याबाबत चर्चा होईल विधानसभेमध्ये. वडवणीमधील चिंचवण आणि कोठारबन हे जे गावं आहेत त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं आहे अतिवृष्टीमध्ये असे समजले. मात्र ज्या ठिकाणी जास्तीचं नुकसान झालं आहे त्या संदर्भात नेमकी प्रशासनाकडे नेमकी काय माग? आणि कमी नुकसान, जे काही नुकसान झालं आहे त्याचे पंचनामे व्हावेत ही पहिली प्राथमिकता असते. त्या दृष्टिकोनातून जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिलेले आहेत आणि हे पंचनामे आजपासून सुरू होतील. दादा, एक खरं तर आणखीन एक प्रश्न, खरं तर ओबीसी मराठा ही जी घडी विस्कटलेली आहे, सामाजिक संतुलन थोडंफार प्रमाणामध्ये बिघडले, मात्र ही पूर्वपदावर आणण्यासाठी नेमकं काय करायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? आणि हा प्रश्न अतिशय प्रत्येकच आपल्या बीडमधील आमदारांना विचारतोय. नाही, हा प्रश्न ज्यांनी घडी विस्कटवली त्यांना विचारायला पाहिजे. आम्ही काही घडी विस्कटवण्याचं काम केलेलं नाही. जो काही अन्याय झाला तो आम्ही मांडला, परंतु ज्या घटकामुळं ही परिस्थिती बिघडलेली आहे त्यांनी स्वतः विचार करून याच्या बाबतीत उपाययोजना करायला पाहिजे असं माझं मत आहे. काही नेत्यांनी देखील याच्यामध्ये पुढाकार घ्यायला पाहिजे असं वाटतं? नाही, आम्ही घेऊ पुढाकार, गरज लागली तर पुढाकार घेऊ. ओके, धन्यवाद. हे होते आमदार प्रकाश सोळंके. आणि अतिवृष्टी जी झाली आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान जे झालं आहे या संदर्भात त्यांच्यासोबत झालेली चर्चा. मात्र आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का हेही पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र ओबीसी मराठा ही जी घडी विस्कटली, आपण प्रत्येक आमदारांशी या संबंधित चर्चा देखील करतो. मात्र त्यांच्या आलेल्या प्रतिक्रिया सोळंके यांच्या काय सांगून जातात हे तुम्हाला नक्कीच समजलं असेल. कॅमेरामॅन उमाकांत फडसोबत सचिन मुंडे, सूरज बीड, बीड, मुंबई.